पहलगाममध्ये पर्यटनाकरता येणाऱ्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या नेहमीच अधिक राहिली आहे। बॅड हल्ल्यांमध्ये मारले गेलेल्या 26 पर्यटकांमध्ये महाराष्ट्राचे देखील पर्यटक होते। त्यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांच्या मनात आजही भीती कायम आहे। तरीही ही भीती दूर करून पहलगाम इथं पर्यटनाकरता पुण्याहून एक नवविवाहित जोडपं आलंय। त्यांनी महाराष्ट्रातून आणि देशातून इतर पर्यटकांनी इथं यावं असं आवाहन केलंय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पुण्यातून हे जोडपं आलेलं आहे। आपण त्यांच्याशी बोलूया की गेल्या 2 दिवसात त्यांनी पहलगाममध्ये काय अनुभव घेतले आणि जसा गेल्या वर्षी जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यानंतर इकडे परिस्थिती काय बदललेली आहे। दादा काय नाव आधी? माझं नाव ईश्वर बारुंगसे, मी पुण्यावरून आलो आहे। गेली 2 दिवस आम्ही काश्मीर टूर, श्रीनगर किंवा पहलगाम या भागात आहोत। भीतीचं कुठल्याही प्रकारचं वातावरण आता सध्या तरी नाही। आपली इंडियन आर्मी जी आहे ती जागोजागी त्यांचे सगळे जे आपण हे म्हणतो डेप्यूट म्हणतो ती सगळी इंडियन आर्मी इथे डेप्यूट आहे। आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी आमची गाड्या वगैरे व्यवस्थित चेक होत होत्या। सो त्याच्यामुळे आता कुठल्याही प्रकारची भीती किंवा भीतीचं वातावरण सध्या नाही आहे। तुम्ही बघू शकता थोडंसं पर्यटन कमी झालेलं आहे त्या 1 वर्षापूर्वी जो काही हल्ला झाला होता, बट आता तरी थोडं पूर्ववत या सगळ्या परिस्थितीवर येत आहे। खूप भारी वाटतंय, म्हणजे इथलं नेचर, सिनरी एकदम म्हणजे बघायला वेगळं आहे आणि खूप मजा येते फिरण्यासाठी। अजून 3च दिवस झाले, अजून 7 दिवस आम्ही इथेच आहे, काश्मीरमध्येच आहेत। अजून गुलमर्ग, सोनमर्ग खूप काय काय फिरायचं आहे, तर एक्सायटेड आहे त्यासाठी। इंडियन आर्मीवर विश्वास ठेवून तुम्ही इथं येऊ शकता, इथं तुम्ही एन्जॉय करू शकता। खूप छान आहे काश्मीर। तुम्ही काय सांगा? सगळ्यांनी या प्रत्येकाने एकदा तरी व्हिजिट केलंच पाहिजे काश्मीर। आता एकदा आल्यावर तुम्हाला परत येण्याची इच्छा होईल, त्यामुळे सगळ्यांनी येऊन एकदा तरी व्हिजिट करा। प्रत्येक भारतीयाने इथे एकदा तरी यावं अशा प्रकारचं आव्हान या जोडप्याने इथे केलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश मनियार सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, पहलगाम। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला हा संपूर्ण देशाला धक्का देणारा होता। वर्षभरानंतर देखील या हल्ल्याच्या जखमा प्रत्येक भारतीयाच्या मनावर ताज्या आहेत। देशाच्या कानाकोपऱ्यातून पहलगाममध्ये पर्यटनाकरता पोहोचणाऱ्या पर्यटकांना आजही ते क्षण आठवत आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पूर्वीपेक्षा अधिक चांगली होत चाललेली आहे। आता 1 वर्ष पूर्ण होतंय, मात्र तरी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पर्यटक देशभरातून येत आहेत। आपल्यासोबत असंच एक कुटुंब आहे। हम श्रीनगर में आया 4 दिन पहले, अभी कल पहलगाम आया, कल शाम को आया था। कैसा लगा पहलगाम घूमकर? पहलगाम अच्छा है, अच्छा लगा यार। कैसे लगे यहाँ के लोग, यहाँ से आप मिल रहे जो व्यापारियों से? सभी अच्छा है, कोई आदमी बुरा नहीं काम करता है। वो टूरिस्ट के लिए बहुत सारे सर्विस देता है ये लोग, लोकल आदमी। तो अच्छा लगा। अच्छा लगा पहलगाम घूमकर, अच्छा लगा। हाँ, कोई डर नहीं है, कुछ नहीं है? डर नहीं है, तो जो हुआ उसके लिए थोड़ा है, थोड़ा अफसोस है। जो हुआ ठीक नहीं हुआ। पहलगाम का व्यू बहुत अच्छा है। बेताब वैली, आरू वैली बहुत अच्छा है। आपने क्या क्या घूमा और आपको सबसे अच्छा क्या लगा? बेताब वैली, आरू वैली और पहलगाम का व्यू। डर नहीं लग रहा है, कुछ भी नहीं है, बहुत अच्छा है। इसको लोकांना साथ द्यायचे, स्थानिकांना साथ द्यायचे आणि पर्यटन वाढवायचे, हे एक उद्दिष्ट जे आहे ते सरकारने समोर ठेवलेलं आहे। आणि यातूनच आज जर आपण पाहिलं तर ही स्थिती जी आहे ती सामान्य होताना पाहायला मिळते। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, पहलगाम। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।